नमस्कार मंडळी, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत। आज मी तुम्हाला संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय मोठी आणि महत्त्वाची अपडेट सांगणार आहे। आता खरं सांगायचं तर आजचा दिवस हा योजनेमध्ये लाभ घेणाऱ्या प्रत्येकासाठी अगदी स्पेशल आहे। तुम्हाला माहित आहे का, 13 डिसेंबर ही तारीख यंदा खूप स्पेशल ठरते, कारण विधानसभेच्या चालू अधिवेशनात एक मोठा निर्णय घेण्यात आला। या निर्णयानुसार लाभार्थ्यांच्या खात्यात सरसकट 1000 रुपयांचा हप्ता थेट जमा केला जाणार आहे। म्हणजेच डिसेंबर महिन्याचा हप्ता वाटप अधिकृतपणे मंजूर झाला आहे। या महत्त्वाच्या निर्णयामागील संपूर्ण माहिती, नेमकं काय ठरलं, कोणाला किती लाभ मिळणार आणि पैसे कधीपर्यंत जमा होतील, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये शांतपणे समजून घेऊ। म्हणूनच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यातली एकही माहिती चुकवली तर चालणार नाही। जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल किंवा पहिलाच व्हिडिओ बघत असाल तर अजून एक विनंती, चुकून सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण इथं तुम्हाला अशाच महत्त्वाचे अपडेट्स नेहमी मिळत राहणार आहेत। चला तर मग आता थेट मुद्दा पाहूया आणि आजचा दिवस इतका का महत्त्वाचा ठरतो हे समजून घेऊया। आज राज्यभरात एक मोठं आंदोलन उभं राहिलं आहे। प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या पुढाकारातून धरणं आंदोलन सुरू करण्यात आलं। हे आंदोलन काही ठिकाणांपुरतं मर्यादित नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर एकाच वेळी एकाच दिवशी हे आंदोलन आयोजित करण्यात आलं आहे। एकूण 36 जिल्ह्यांमध्ये हे धरणं आंदोलन सुरू झालं असून याचं नेतृत्व बच्चू कडू करतायत। आज म्हणजेच 13 डिसेंबर दुपारी 12 वाजता हे आंदोलन अधिकृतपणे सुरू झालं। आता तुम्हाला प्रश्न पडेलच, या आंदोलनाच्या मागचा नेमका हेतू तरी काय? तर यावेळी दिव्यांग बांधवांच्या हक्कासाठी, त्यांच्या सोयी सुविधांसाठी आणि शासनाकडून मिळणाऱ्या वेगवेगळ्या योजनांशी संबंधित काही महत्त्वाच्या मागण्या इथे जोरदारपणे मांडल्या जात आहेत। पुढे या मागण्यांबद्दल आणि या आंदोलनामुळे कोणते निर्णय होऊ शकतात हे आपण सविस्तरपणे समजून घेऊ। प्रहार संघटनेच्या पुढाकारातून दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वाच्या मागण्या शासनाच्या पुढे ठेवण्यात आल्या। आता एक एक करून या मागण्यांचा अर्थ आपण सोप्या भाषेत समजून घेऊ। सगळ्यात पहिली आणि मोठी मागणी अशी, शासन निर्णयानुसार आमदार आणि खासदार यांच्या निधीतून ठरवलेला 5% दिव्यांग निधी प्रत्यक्षात वापरला जावा, म्हणजे कागदोपत्री नाही तर प्रत्यक्ष खर्च झाला पाहिजे। आता ही मागणी अतिशय जोरदारपणे मांडली गेली। दुसरी महत्त्वाची मागणी अशी की पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि आमदार यांच्या अध्यक्षतेखाली जे जिल्हा आणि तालुका स्तरावरील समित्या आहेत त्या तातडीने सक्रिय करा आणि पुन्हा स्थापन करा, ज्यामुळे दिव्यांग संबंधित निर्णय वेळेवर घेतले जातील। तिसरी महत्त्वाची मागणी, सर्व दिव्यांगांना एक समान 2500 रुपये मासिक पेन्शन द्यावी। कोणताही भेदभाव नको, कोणतंही वर्गीकरण नको, राज्यातील प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला हेच आर्थिक सहाय्य मिळालं पाहिजे, अशी भूमिका संघटनेने घेतली आहे। पण इथं एक अतिशय महत्त्वाची मागणी, फक्त दिव्यांगांसाठीच नाही तर त्यांच्यासोबत संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, वृद्धापकाळ योजना तसेच विधवा योजनेचे लाभार्थी या सर्वांना दर महिन्याला किमान 2000 रुपयांचा हप्ता नियमित आणि सरसकट मिळाला पाहिजे, अशी मागणी इथं स्पष्टपणे मांडण्यात आली। म्हणजेच थोडक्यात सांगायचं तर वेगवेगळ्या योजनांमधील सर्वच लाभार्थ्यांना समान आणि स्थिर आर्थिक मदत मिळाली पाहिजे, हा या आंदोलनाचा मुख्य हेतू आहे। फक्त दिव्यांग बांधवांनाच वाढीव हप्ता मिळावा असं नाही, तर त्यांच्यासोबत इतर सर्व योजनातील लाभार्थ्यांनाही हा वाढीव हप्ता मिळाला पाहिजे, असा ठाम मुद्दा आंदोलनकर्त्यांनी मांडलाय। कारण बघा, याआधी जेव्हा जेव्हा अनुदानात वाढ झाली तेव्हा तेव्हा ती वाढ फक्त लाभार्थ्यांना समान पद्धतीने देण्यात आली होती। मग यावेळी असा वेगळा निर्णय का घेण्यात आला, ज्यामध्ये फक्त दिव्यांगांना वाढ दिली गेली आहे? हा मोठा प्रश्न अनेकांच्या मनात आहे। आता दिव्यांग बांधवांचं अनुदान वाढलंय ही नक्कीच चांगली गोष्ट आहे, त्यांना मिळणाऱ्या मदतीत वाढ व्हावी यासाठी आंदोलन केलं जातंय। पण प्रत्यक्षात संघटनेची मागणी अशी आहे, सर्व दिव्यांगांना दरमहा सरसकट 2500 रुपये पेन्शन मिळालं पाहिजे। पण इथेच लोकांनी आणखी एक मुद्दा मांडला आहे, ही वाढ फक्त दिव्यांगांसाठीच मर्यादित न ठेवता संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, विधवा योजना, वृद्धापकाळ योजना या सगळ्या योजनांमधील लाभार्थ्यांना देखील 2500 रुपयांची मासिक मदत मिळाली पाहिजे। ऑक्टोबर पासून काही दिव्यांगांना वाढीव 2500 रुपये मिळायला सुरुवात झाली, पण काहींना अजून सुद्धा ती मदत जमा झालेली नाही। ज्यांची दिव्यांग म्हणून अधिकृत नोंद आहे त्यांच्यापैकी काहींच्या खात्यात हप्ता आला, तर काहींना अद्याप प्रतीक्षा करावी लागत आहे। म्हणूनच आंदोलनकर्त्यांची भूमिका अगदी स्पष्ट आहे, वाढ झालीच तर ती सर्वांसाठी समान असावी आणि एकाही लाभार्थ्याला वंचित ठेवू नये। ऑक्टोबरमध्ये काही दिव्यांगांच्या खात्यात 2500 रुपये जमा झाले होते, पण नोव्हेंबरमध्ये पुन्हा गोंधळ उडाला। ऑक्टोबरमध्ये ज्यांना वाढीव रक्कम मिळाली त्यांनाच नोव्हेंबरमध्ये फक्त 1500 रुपये मिळाले। त्यामुळे आता सर्वांच्या मनात एकच प्रश्न, डिसेंबरमध्ये नेमकी किती रक्कम येणार? म्हणूनच आंदोलनकर्त्यांचा जोरदार आग्रह आहे की दिव्यांगांसोबत इतर सर्व लाभार्थ्यांना सुद्धा दर महिन्याला सरसकट 2500 रुपये मिळायला हवेत। कुणावरही अन्याय होऊ नये, हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे। आजचा दिवस या संदर्भात अतिशय महत्त्वाचा, कारण प्रहार संघटनेचं हे आंदोलन राज्यभर सुरू झालंय
राज्य सरकार याची नक्कीच दखल घेणार अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अजून अधिकृतरित्या दखल घेतली नसली तरी सुद्धा आंदोलनाचं स्वरूप पाहता या अधिवेशनादरम्यानच काही ठोस निर्णय होण्याची शक्यता आहे. या मागण्या जर विधानसभेत मान्य झाल्या तर दिव्यांगांसोबतच इतर योजनातील लाभार्थ्यांचंही पेन्शन वाढण्याचा मार्ग मोकळा होईल. खरं तर दिव्यांग बांधव ज्या ताकदीने आणि एकजुटीने आपल्या मागण्या मांडत आहेत त्या पद्धतीने इतर लाभार्थ्यांनीही आवाज उठवायला हवा. कारण फक्त गरज दिव्यांगांचीच नाही, विधवा महिलांना, वृद्धापकाळ योजनेतील ज्येष्ठ नागरिकांना, श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांना या सगळ्यांनाच आर्थिक सहाय्याची तितकीच आवश्यकता आहे. म्हणूनच सर्वांचा आवाज एकत्र आला तरच सरसकट 2,500 रुपयांचं पेन्शन सर्वांना मिळू शकणार आहे. इतर योजनांमधील लाभार्थ्यांनाही या अनुदानाची तितकीच गरज आहे. खरं सांगायचं तर 2,500 रुपये ही रक्कम आजच्या महागाईच्या तुलनेत खूपच कमी आहे. पण सध्या तरी जेवढं मिळतंय तेवढ्यावर समाधान मानावं लागत आहे. तरी सुद्धा एक गोष्ट स्पष्ट आहे, अनुदान द्यायचं असेल तर ते सर्वांना समान मिळालंच पाहिजे. ही मागणी अगदी योग्य आणि न्याय आहे. आता पुढची मागणी पाहूया. आंदोलनात 4थ्या क्रमांकाची मोठी मागणी अशी आहे की जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधील किमान 1% रक्कम दिव्यांगांच्या विकासासाठी अनिवार्यपणे खर्च केली जावी. म्हणजेच दिव्यांगांसाठी स्वतंत्र आणि नियमित निधीचा वापर झाला पाहिजे. यासोबतच आणखी एक महत्त्वाची मागणी मांडण्यात आली. भूमिहीन आणि बेघर दिव्यांगांना राहण्यासाठी किमान 1 गुंठा सरकारी जमीन दिली जावी, ज्यामुळे त्यांना स्वतःचं सुरक्षित ठिकाण मिळू शकेल. अशा पद्धतीने या आंदोलनामध्ये 5 मुख्य मागण्या ठेवण्यात आल्या आणि राज्यभर सुरू असलेल्या या आंदोलनाचं नेतृत्व बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली केलं जात आहे. आता हे तुम्हाला आधीपासूनच माहीत आहे. या मागण्यांचा परिणाम काय होणार, शासनाकडून कोणते निर्णय घेतले जातील आणि पुढे इतर लाभार्थ्यांच्या अनुदानावर याचा कसा परिणाम होऊ शकतो, हे सगळं आपण पुढच्या अपडेटमध्ये समजून घेऊ. हे आंदोलन फक्त एका ठिकाणी होत नाहीये, तर संपूर्ण महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये, तेही एकाच दिवशी आणि एकाच वेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे धरणं आंदोलन राबवलं जात आहे. त्यामुळेच राज्य सरकारला याची दखल घ्यावीच लागेल आणि खरं तर घ्यायलाच हवी. विधानसभेचं अधिवेशन सुरू असताना या सर्व मागण्या मान्य झाल्या पाहिजेत ही सर्वांची अपेक्षा आहे. कारण दिव्यांगांसोबतच इतर योजनातील लाभार्थ्यांचं पेन्शन देखील वाढलं पाहिजे. आता प्रश्न असा आहे की राज्य सरकार आंदोलनाची दखल कितपत घेणार, मागण्या मान्य होणार का, हे सर्व पुढील काही तासात किंवा काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल. सरकारकडून जशी माहिती बाहेर येईल ती आपण तुम्हाला इथेच तात्काळ सांगणार आहोत. म्हणूनच मी सुरुवातीला सांगितलं आहे, सबस्क्राईब करून ठेवा, कारण पुढची माहिती कधीही येऊ शकते आणि ती चुकवणं तुमच्यासाठी नुकसानाचं ठरेल. आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यावर. डिसेंबर महिन्याचा हप्ता, शासनाचा निर्णय अधिवेशनादरम्यान येणार ही अपेक्षा होती. खरं तर 13 तारखेपर्यंत हा निर्णय जाहीर व्हायला हवा होता, पण अजूनही अनेक लाभार्थ्यांना प्रतीक्षा आहे की नेमका डिसेंबरचा हप्ता कधी जमा होणार, किती रक्कम मिळणार, याचं सविस्तर अपडेट पुढे पाहूया. सध्या सगळ्यांच्या मनात एकच मोठा प्रश्न, शासन निर्णय अजून का काढला नाही. खरं तर हा निर्णय अधिवेशनादरम्यानच जाहीर व्हायला हवा होता, कारण या योजनेसाठी लागणारा 750 कोटींचा निधी आधीच मंजूर झालेला आहे. पैसा उपलब्ध आहे, निधी रोखलेला नाही, तरी सुद्धा डिसेंबरचा हप्ता वाटप करण्यासाठी आवश्यक असलेला शासन निर्णय अजून सुद्धा जारी झालेला नाही. 13 तारखेनंतर हा निर्णय येईल अशी संपूर्ण राज्यातील लाभार्थ्यांची अपेक्षा होती. पण आता अधिवेशनाचे दिवसही मोजकेच उरलेत आणि अधिवेशन जवळजवळ संपत चाललंय. त्यामुळे लोकांमध्ये अक्षरशः चिंतेचं वातावरण आहे. मग आता नेमकं काय, शासन निर्णय कधी येणार, पैसे खात्यात कधी जमा होणार, हे प्रश्न प्रत्येक लाभार्थ्याच्या मनात फिरत आहेत. जर शासन निर्णय अधिवेशन संपण्यापूर्वी आला तर हप्ता अधिवेशनादरम्यानच वाटप होईल ही शक्यता अजूनही जिवंत आहे. पण खरं सांगायचं तर आठवड्यात पैसे येण्याची शक्यता खूपच कमी आहे. कारण प्रक्रिया अशी असते, आधी शासन निर्णय अधिकृतरित्या जारी होतो, त्यानंतर 2 ते 4 दिवसांनी पेमेंटची तारीख जाहीर होते आणि मगच हप्ता खात्यात जमा होतो. म्हणजे सगळं स्पष्ट आहे, शासन निर्णय आला नाही तोपर्यंत पैसे खात्यात येणार नाहीत. पुढचा अपडेट कधीही येऊ शकतो, यामुळे लक्ष ठेवून राहा. पोर्टलवर तारीख अपडेट झाली की हप्ता वितरणाची प्रक्रिया सुरू होते. हे आपण मागच्या महिन्यात अनुभवलंच आहे. पण त्यावेळी काय झालं, एक तारीख येते, नंतर बदलते, पुन्हा पुढे ढकलली जाते. म्हणजे अगदी तारीख पे तारीख अशी स्थिती तयार होते. म्हणून यावेळी लाभार्थ्यांची सरकारकडे एकच विनंती आहे, एक ठोस तारीख ठरवा आणि त्या दिवशी सर्वांना पैसे जमा करा. मुख्यमंत्री साहेबांनी अधिवेशनात घोषणा केली आहे की पुढे लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला पैसे मिळतील. आता लोकांच्या मनात एकच गोंधळ, कुठली ती 1 तारीख, जानेवारीचा हप्ता 1 जानेवारीला मिळणार का, की डिसेंबरचा हप्ता देखील 1 जानेवारीलाच देण्यात येईल, असा प्रश्न नक्कीच तयार होतो. पण काळजी करू नका, डिसेंबरचा हप्ता या महिन्यात मिळणार आहे. 1 जानेवारीचा नियम पुढील महिन्यापासून लागू होण्याची शक्यता जास्त आहे आणि तो लागू झाला तर नक्कीच ही एक चांगली आणि स्थिर व्यवस्था ठरेल. मुख्यमंत्र्यांनी अजून एक महत्त्वाचं विधान केलं होतं,
कुणाचेही पैसे थांबवलेले नाहीत. याचा अर्थ असा की ज्यांना अजून 2,500चे 3ही हप्ते मिळाले नाहीत, विशेषतः दिव्यांग बांधवांना, त्यांना एकत्रित रक्कम मिळू शकते. जर 3 हप्ते मंजूर झाले तर थेट 7,500 रुपये जमा होण्याची शक्यता आहे. पण हे सर्व स्पष्ट होईल तेव्हा, जेव्हा शासन निर्णय अधिकृतरित्या जारी होईल. शासन निर्णय आल्याशिवाय पुढचं काही निश्चित सांगता येत नाही. म्हणून आता फक्त एकाच गोष्टीची वाट पाहायची, सरकार कधी निर्णय जाहीर करते. तो निर्णय आलाच की तुम्हाला सगळं अपडेट इथे सगळ्यात आधी मिळणार आहे. तर लाभार्थ्यांनो, ही होती आजची अतिशय महत्त्वाची अपडेट. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक द्या, चॅनलला सबस्क्राईब करा, जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला ऑल ओव्हर सेट करा. आता पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.